अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी. निलिमा उंबरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या चॅनलवरती तुम्हाला स्वामी सेवेचे, त्याचसोबत प्रवासाचे आणि नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आलेली आहे श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील संस्थेच्या नाशिक येथील स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गाणगापूर येथे. आज मला अक्षरशः कधी विचार पण केला नाही होता की स्वामींची आरती मला खरंच करायला मिळेल, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला आरती करायला मिळालेली आहे. ती तुम्हाला पुढे दिसेलच. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गाणगापूरला आल्यानंतर तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर येथील स्वामी महाराजांचं केंद्र त्रिवेणी संगमच्या रस्त्याला जातेवेळी लागतं. या केंद्राची माहिती बऱ्याच लोकांना नाही, आणि तिथे जे राहणारे लोक आहेत ते सुद्धा देत नाही. पण तुम्ही जर इथे येणार असाल तर सर्वात आधी श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर हा मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा. नाशिक, त्यानंतर अक्कलकोट, त्याचप्रमाणे गाणगापूर अशा 2-3 संस्थेतर्फे या गावांमध्ये श्री स्वामी महाराजांचं केंद्र आहे. या केंद्रामध्ये 2 वेळेचं जेवण आणि आपल्याला राहण्याकरिता ज्या रूम असतात त्या कमी पैशामध्ये मिळतात, आणि 24 तासाकरिता. आम्ही सुद्धा येथेच रूम घेतलेली होती. आता आलेलो आहोत आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये. बघू शकता तुम्ही, खूप मोठं केंद्र आहे. बघताच क्षणी स्वामी महाराजांना बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. महाराजांना मुजरा केला, नमस्कार केला आणि महाराजांचे आभार मानले की गाणगापूरमध्ये सुद्धा तुम्ही मला दर्शन दिलात आणि तुमची मनोभावाप्रमाणे सेवा करायला मिळते. याबद्दल स्वामी महाराजांचे आभार. 8:30ची आरती होती. आरतीच्या वेळेला गुरुजींना विचारलं, गुरुजी मी आरती करू शकेल का? तर गुरुजी हो बोलले. पण मी त्या दिवशी ड्रेस घातलेला होता, त्यामुळे माझ्या मनामध्ये खूप भीती होती. कारण की लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला साडी घालूनच आरती करायची असते. तिच्या हातामध्ये हिरव्या घोंगड्या, कपाळी हळदी कुंकू, त्याचसोबत गळ्यात मंगळसूत्र आणि पायात पैंजण, जोडवे, सर्व शृंगार असावा, तेव्हाच तिने आरती करावी असं तिथले भाविक सांगतात. पण असो, त्या गुरुजींच्या मनात काय आलं माहिती नाही. आम्ही 5 ते 7 जण होतो आरतीला. त्यांनी बोलले की तुम्ही आरती करा. पहिल्यांदा आले. याआधी पण मी 2 ते 3 वेळा दर्शनाला आले, पण कधी आरती घेतलेली नाही होती. आमच्या इथल्या स्वामी केंद्रामध्ये मी बऱ्याचदा आरती घेतलेली आहे, पण इथे महाराजांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती, म्हणून मला आज आरती करायला मिळाली. आणि खरंच मी इतकी आभारी आहे महाराजांची की स्वामी महाराजांच्या सेवेत आल्यापासून मला इतकं काही मिळालं ना की शब्दात नाही सांगू शकत. खूप दुःखी होती, आणि त्या दुःखामधून सुद्धा त्यांनी मला बाहेर काढलं. त्यानंतर माझं लग्न झालं. बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहे. एखाद्या दिवशी मला वेळ मिळाला तर या सर्व याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. स्वामी सेवेमध्ये कशी आली, मला स्वामी मार्ग कोणी दाखवला, त्याचसोबत बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात. असो, महाराजांचं तुम्हाला दर्शन झालं असेल. सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.